वेलकम टू इन्फो जी एस टी विथ लोकेश यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की एक नवीन अपडेट आली आहे जी एस टी पोर्टलवर मिसयूज ऑफ पॅन संदर्भात जी एस टी रजिस्ट्रेशनमध्ये. तर तुम्ही जेव्हा आज जी एस टी पोर्टलवर व्हिजिट कराल तर तुम्हाला एक पॉपअप अपडेट होताना तिथे ब्लिंक होताना दिसत असेल. टू चेक द मिसयूज ऑफ पॅन इन जी एस टी रजिस्ट्रेशन अ फंक्शनॅलिटी हॅज बीन प्रोव्हाइडेड ॲट जी एस टी पोर्टल टू रजिस्टर द कंप्लेंट. प्लीज सी द न्यूज अँड अपडेट. अशा संदर्भात तुम्हाला जर कंप्लेंट रजिस्टर करायची असेल तर जी एस टी पोर्टलवर एक नवीन फॅसिलिटी इंट्रोड्यूस झाली आहे. या संदर्भात इथे एक तुम्हाला लिंक दिसत आहे. त्या लिंकला तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला एक पी डी एफ ओपन होईल. त्या पी डी एफमध्ये आता काय म्हटलं आहे ते पाहूया. टू ॲड्रेस द कंप्लेंट रिलेटेड टू मिसयूज ऑफ पॅन फॉर ऑब्टेनिंग जी एस टी रजिस्ट्रेशन. जी एस टी रजिस्ट्रेशन करता जर पॅनचा मिसयूज झाला असेल आणि त्याच्या संदर्भात तर तुम्हाला क्वेरीज असतील आणि त्या तुम्हाला सॉर्ट आउट करायच्या असतील तर तुम्हाला इथे कंप्लेंट रेज करायची आहे. त्या संदर्भात इथे प्रोसिजर दिली आहे. याचा फायदा म्हणजे मिसयूज होणार नाही, फ्रॉड्सवर कंट्रोल होईल आणि ऑफिसर्सना देखील त्याचा फायदा होईल की त्यांना इन्क्वायरी आणि अशा रजिस्ट्रेशनला फ्रॉडरंट रजिस्ट्रेशनला ते कॅन्सल करू शकतात. जेव्हा तुम्ही एखादी कंप्लेंट रजिस्टर कराल तर ती तुमच्या कन्सर्न ज्युरिडिक्शनल ऑथॉरिटीकडे जाईल आणि तो त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो. आता त्यासाठी एक प्रोसिजर दिली आहे. तुम्हाला जर त्या संदर्भात प्रोसिजर करायची असेल तर काय आहे ती आता पाहूया. पहिला आहे अ सर्च फंक्शनॅलिटी इज गिवन ॲट जी एस टी कॉमन पोर्टल टू फाइंड आउट वेदर एनी जी एस टी इज इश्यू ऑन अ पॅन ऑर नॉट अंडर सर्च टॅक्सपेअर सर्च बाय पॅन. आता इथे जो ऑप्शन आहे सर्च टॅक्सपेअर, इथे सर्च बाय पॅन या ऑप्शनला जायचं. इथे एखादा पॅन नंबर तुम्ही एंटर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो. आता हा जर तुम्ही पॅन नंबर इथे टाकल्यानंतर सर्च केला तर तुम्हाला इथे काय दिसतंय, नो रेकॉर्ड्स फाउंड, म्हणजे या पॅनवर कोणताही जी एस टी रजिस्ट्रेशन घेतलं नाही आहे. तसंच इथे सांगितलं आहे की द सिस्टीम डिस्प्ले डिटेल्स ऑफ द जी एस टी रजिस्ट्रेशन अवेलेबल ऑन दॅट पॅन. इन केस नो रजिस्ट्रेशन इज अवेलेबल ऑन दॅट पॅन द मेसेज इज शोन ॲज नो रेकॉर्ड्स फाउंड. बिलो इज अ स्क्रीनशॉट. तुम्हाला एक एक्झाम्पल दिला आहे. आता मी तुम्हाला जसं एक्झाम्पल दाखवलं नो रेकॉर्ड्स फाउंडच इथे शो होतं आहे तसंच इथे दिसतं आहे. आता सेकंड आहे ॲनी पर्सन ॲग्रीव ऑफ हॅविंग हिज पॅन मिसयूज मे डायरेक्टली ऑर थ्रू अन ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्टर्ड अ कंप्लेंट ॲट जी एस टी पोर्टल. समजा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्या पॅनवरती मिसयूज झाला आहे, त्यावर जी एस टी रजिस्ट्रेशन घेतलं आहे पण ॲक्च्युली त्यावर जी एस टी रजिस्ट्रेशन त्याचं नाही आहे, म्हणजे त्याने स्वतः ते घेतलेलं नसेल, तर तो त्यावर ॲक्शन घेऊ शकतो. ही मे सर्च द जी एस टी बेस अँड ऑन पॅन अँड द रजिस्ट्रेशन विच आर नॉट टेकन बाय हिम मे बी सिलेक्टेड अँड रिपोर्टेड टू द ज्युरिस्डिक्शनल ऑफिसर. द स्क्रीनशॉट इज गिवन बिलो. तुम्ही जेव्हा तुमचा तो पॅन नंबर सर्च कराल तेव्हा तुम्हाला याप्रमाणे एक विंडो ओपन होईल. तिथे जी एस टी रजिस्ट्रेशन्स दिसतील जेवढे त्या पॅनवर घेतलेले असतील. यात जर तुम्हाला वाटत असेल की हे जी एस टी रजिस्ट्रेशन फ्रॉडलंट आहे तर तुम्ही याच्यावर ॲक्शन घेऊ शकता. तर 3 नंबरची स्टेप आहे ऑन क्लिकिंग ऑफ रिपोर्ट बटन फॉलोविंग पॉपअप इज डिस्प्ले. म्हणजे हा जेव्हा अशी विंडो ओपन होईल तुम्हाला एक रिपोर्ट ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. आता इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल पॅन वेअर 4th लेटर इन पॅन इज पी. जेव्हा इंडिव्हिज्युअल पॅन असेल तेव्हा तुम्हाला 4थं लेटर ही तिथे पी दिसेल. लिगल नेम ॲज पर पॅन विल बी ऑटो पॉप्युलेटेड व्हाईल रजिस्टरिंग द कंप्लेंट. आता इथे कंप्लेंट रजिस्टर करताना काही गोष्टी आवश्यक आहे ते सांगितलं आहे. द कंप्लेनंट हॅज टू प्रोव्हाइड द ईमेल अँड मोबाईल नंबर फॉर व्हॅलिडेशन. कंप्लेनंटने त्याचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हॅलिडेशनसाठी तिथे देणे गरजेचं आहे. अँड अदर इन्फॉर्मेशन्स लाईक डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस हा तिथे तुम्हाला द्यायचा आहे आणि हे मॅन्डेटरी आहे. फॉर द जी एस टी रजिस्टर अंडर कॅटेगरी अदर दॅन प्रोप्रायटर. समजा अदर दॅन प्रोप्रायटर असेल आणि जर त्यावर मिसयूज असेल तर त्याला त्याची पर्सनल डिटेल तिथे द्यायची आहे विच वुड बी फॉलो बाय अदर ऑथेंटिकेशन. द स्क्रीनशॉट आर गिवन बिलो. तर ही तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दाखवलं आहे. जर इन केस ऑफ प्रोप्रायटर असेल तर तुम्हाला इथे दिलं आहे की लिगल नेम ॲज पर पॅन मानसी अरोरा. तर त्याची संदर्भात जी काय डिटेल असेल ती विल बी ऑटो पॉप्युलेटेड अँड नॉन एडिटेबल याप्रमाणे दिसेल. युअर डेट ऑफ बर्थ एंटर युअर डी ओ बी, युअर ॲड्रेस एंट्री युअर ओन ॲड्रेस,
ईमेल, मोबाईल नंबर असं इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर अदर दॅन असेल प्रोप्रायटर तर याप्रमाणे लीगल नेम ॲज पर पॅन जे असेल ते इथे येईल आणि बाकी सर्व माहिती वरीलप्रमाणे येईल. जेव्हा तुम्ही हे सर्व प्रोसिजर कराल त्यानंतर तुम्हाला एक सेपरेट OTP तुमच्या मोबाईल नंबरवर जाईल, तो तुम्हाला इथे टाकून प्रोसीड करायचा आहे. त्यानंतर 4th स्टेप, जेव्हा तुम्ही ही रिक्वेस्ट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला एक ARN जनरेट होईल. ज्याप्रमाणे तुम्ही GST रजिस्ट्रेशन सबमिट केल्यानंतर ARN जनरेट होतो त्याचप्रमाणे तुम्हाला इथे अशा प्रकारची कंप्लेंट रेज केल्यानंतर एक ARN जनरेट होईल. आता इथे म्हटलं आहे की इन केस मल्टिपल GSTs आर सिलेक्टेड फॉर सच कंप्लेंट्स, ARN फॉर ईच GST शॅल बी जनरेटेड सेपरेटली. म्हणजे एकापेक्षा जास्त GST नंबर त्यावर जर अलॉट झाले असतील तर आणि त्या संदर्भात तुम्ही जर कंप्लेंट रेज कराल तर प्रत्येक GST नंबरला वेगवेगळा ARN इथे जनरेट होईल. त्यानंतर ARNs आर शोन टू द कंप्लेनंट्स ऑन रजिस्टरिंग कंप्लेंट्स ऑन द युजर स्क्रीन लाईक दिस. म्हणजे तुम्हाला या स्क्रीनप्रमाणे इथे जो तुम्हाला स्क्रीनशॉट दिला आहे याप्रमाणे तुम्हाला इथे ARN जनरेट होईल. आता 5th आहे ती द complaint so registered shall be made available to the competent authorities at the dashboard under application for reporting fake GST for further necessary action. म्हणजे जेव्हा तुम्ही ही अशा संदर्भात केस रेज कराल तेव्हा तुम्हाला समोरील जो ऑफिसर ऑथॉरिटी असेल त्याला ॲप्लिकेशन फॉर रिपोर्टिंग फेक GST फॉर फर्दर नेसेसरी ॲक्शन याप्रमाणे त्याला दिसेल आणि तो जो ऑफिसर असेल त्याचा रोल असेल पॅन व्हिजिलन्स ऑफिसर. म्हणजे तो यावर नेसेसरी ॲक्शन घेईल आणि तुम्हाला त्यात तुमची जी काही क्वेरीज असेल ती यातून तुमची सॉर्ट आउट होईल. द कंप्लेनंट कॅन फर्दर ट्रॅक द स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन थ्रू ट्रॅक ARN ॲट GST पोर्टल प्री लॉग इन. आता तुम्ही कंप्लेंट रेज केलात यानंतर तुम्हाला तो ARN नंबर मिळेल. जर तुमची स्टेटस तुम्हाला जर ट्रॅक करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सर्व्हिसमध्ये ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा जो ऑप्शन आहे सर्व्हिसमध्ये तिथे तुम्हाला जाऊन ARN तुमचा एंटर करायचा आहे. ARN एंटर केल्यानंतर तुम्हाला हा जो खाली स्क्रीनशॉट दिसत आहे डिटेल स्टेटस शोकेस हिस्ट्री ऑफ रिपोर्ट द पॅन ARN याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनशॉट दिसेल आणि तुमचा जो काय स्टेटस असेल कंप्लेंटचा तो याप्रमाणे तुमचा दिसेल. यामध्ये बेसिक डिटेल्स ARN तुम्ही केव्हा जनरेट केला आहे तो, ॲप्लिकेशन असाइन टू स्टेट सेंटर काय असेल ते, करंट स्टेटस रिजेक्ट काय असेल ते, ॲप्लिकेशन टाईप रिपोर्ट द पॅन आणि याप्रमाणे केस हिस्ट्री दिसेल. तर ही एक जी सिस्टीम आहे ती फायदेशीर ठरेल जर एखाद्याचा मिसयूज झाला असेल पॅनवर तर त्यावर तो नेसेसरी ॲक्शन घेऊ शकतो कंप्लेंट रजिस्टर करून. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.